आपल्यासोबत आहे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार. सर, काय सांगाल? मिसिंग लिंक संदर्भात मोठा गदारोळ झालेला होता. मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात बोलले होते की मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. एकूणच विरोधकांनी त्यांना चांगलंच घेरलेलं दिसतं. नाही, खरं म्हणजे विरोधकांच्या बद्दल राज्याच्या बद्दल त्यांनी जे बोलले का राज्याची परिस्थितीमध्ये कोणीही राज्याला बदनाम करू नये. लिंकमध्ये मिसिंग झाली असेल किंवा काही अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं झालेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते क्लिअरिफिकेशन दिलं. पण सर, एकीकडे पाहायला गेलं तर आज विधानभवनाच्या बाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, कापूस फेकला. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा देखील मुद्दा चांगलाच तापलेला आहे. एकूणच या सगळ्याकडेच त्यांच्या मागण्या कधी पूर्ण होणार आहेत? विरोधकांनी देखील चांगलेच आरोप केले. नाही, कसं आहे, शेतकरी बांधवांचा मालाला भाव पाहिजे. शेतकरी बांधवांच्या जे काही आम्ही दिलेले आश्वासन आहे त्याची त्यांनी आठवण करून दिली. मला असं वाटतंय की शेतकरी बांधवांचा सहानुभूतीपूर्वक विचार सन्माननीय मुख्यमंत्री महोदय करतील आणि योग्य तो न्याय देतील. दुसरा एक राजकीय मुद्दा आहे. काल एकनाथ शिंदेची शरद पवारांनी भेट घेतली. यावर संजय राऊतांनी आरोप केलेत. एकूणच महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी दिसतीये? नाही, महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नाही. ते त्यांचा एक ज्येष्ठ नेते म्हणून सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आले होते आणि एकनाथ शिंदे साहेबांची त्यांनी भेट घेतली. एकनाथ शिंदे साहेब बी राज्याचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्यामध्ये शेवटी कर्नाटकचा प्रश्न होता. कर्नाटकमधला मराठी माणूस सुरक्षित राहावं, त्याला न्याय मिळावं, त्याच्यावर अन्याय होणे याच्याबद्दल ती मीटिंग होती आणि त्या मीटिंगनंतर ते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला भेटायला गेले. एकूणच ते असं म्हटलेत, राऊत म्हणालेत की कुठेतरी शरद पवारांनी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. एकनाथ शिंदेंना भेटल्यानंतर गद्दारांना का भेटले असं ते म्हणाले. नाही आहे, ते काय राऊत साहेब काय बोलतात, कसं बोलतात, कशासाठी बोलतात ते त्यांचा प्रश्न आहे. पण मला आता वाटतं का एकनाथ शिंदे साहेब या राज्यामधले लोकप्रिय नेते आहे आणि त्यांना सर्व नेते भेटतात. पण पाहिलं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तसेच राजकीय मुद्द्यावर आपण शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी भाष्य केलं. राऊतांवर देखील त्यांनी मोठी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर चांगलंच राजकारण तापलेलं असताना राऊतांनी आज आरोप केले. त्या प्रकरणावरून आज आपण शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया घेतली. मी जान्हवी जाधव, मुंबई.